नसरापूर अत्याचार प्रकरण ए टू झेड माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव नसरापूर या शांत गावावर 1 मेच्या दुपारी एक भयंकर घटना घडली। निरागसपणे खेळणारी एक चिमुकली अचानक बेपत्ता झाली आणि काही वेळातच संपूर्ण गाव हादरून गेला। गोट्यात सापडलेला मृतदेह पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला। गावातील लोकांचा संताप उसळला तर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। ही केवळ एक घटना नव्हती तर सत्य उलगडणाऱ्या थरारक तपासाची सुरुवात होती। याचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। नसरापूर गावात 1 मे 2026चा शासकीय सुट्टीचा दिवस होता। भोर तालुक्यातील हे गाव नेहमीप्रमाणे शांत, साधं आणि आपल्या रोजच्या नित्यक्रमाने जगत होतं। त्या भर उन्हाच्या दुपारी गावातील एका घरासमोर 3.5-4 वर्षांची चिमुरडी खेळत होती। ती चिमुकली आपल्या आजीकडे सुट्टीसाठी आलेली होती। घरच्यांच्या नजरेसमोरच ती होती, त्यामुळे कुणालाही काहीच काळजी वाटत नव्हती। पण काही वेळानंतर घरच्यांनी पुन्हा बाहेर पाहिलं तेव्हा ती दिसेनाशी झाली होती। सुरुवातीला कुणालाच फारसं गांभीर्य वाटलं नाही। ती शेजारी गेली असेल, कोणाकडे तरी खेळायला गेली असेल असं वाटलं। पण काही मिनिटात तासात बदलली आणि काळजीचं रूपांतर भीतीमध्ये रूपांतरित झालं। घरच्यांनी शेजाऱ्यांच्याकडे चौकशी सुरू केली पण कुणीही तिला पाहिल्याचं सांगितलं नाही। हळूहळू ही बातमी गावभर पसरली आणि सगळेच तिच्या शोधासाठी बाहेर पडले। शेतं, रस्ते, मोकळ्या जागा, झुडपं, गोठे, जिथे शक्य असेल तिथे शोध सुरू झाला। त्या शोधात गावातील अनेक लोक सहभागी झाले होते। वेळ जसा पुढे जात होता तशी परिस्थिती अधिक गंभीर होत चाललेली होती। संध्याकाळ जवळ येत असतानाच अखेर राजगड पोलिसांना कळवण्यात आलं। राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी येऊन तपास सुरू केला। परिसरातील हालचाली, लोकांचे वेळापत्रक आणि उपलब्ध CCTV फुटेजची तपासणी चालू केली। हळूहळू काही विसंगती दिसू लागल्या आणि CCTV फुटेजमध्ये तपासाची दिशा एका विशिष्ट व्यक्तीकडे वळू लागली। एक वयोवृद्ध माणूस त्या मुलीला घेऊन जात असताना दिसला। तपास केला असता त्याचे नाव भीमराव कांबळे, वय वर्षे 65 असे समजले। त्याला बनेश्वर फाटा येथे पोलिसांनी पकडले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले। सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, तो मी नव्हेच अशा आविर्भावामध्ये तो वागत होता। पण CCTV फुटेज आणि इतर पुरावे समोर येत गेले तसे त्याचा नकार कमकुवत होत गेला। अखेरीस राजगड पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटनेचा उलगडा झाला। त्याने सांगितले की चिमुरडीला चॉकलेटचे तसेच गाय वासरू दाखवतो असा बहाणा करून तिला गोट्याकडे नेले। त्या ठिकाणी त्याने तिच्यावर जबरदस्ती केली, तिचा गळा ओळून आणि मारहाण करून दगडाने ठेचून तिचा खून करून शेणाच्या आवारात लपवून ठेवला। त्याने गंभीर गुन्हा केला आणि तो लपवण्यासाठी मुलीचा खून करून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला होता। ही माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलिसांनी मृतदेह लपवला होता, तेथून तो हस्तगत करून पंचनामा केला। पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। ही माहिती बाहेर येताच नसरापूर गावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये प्रचंड संताप उसळला। परिसरातील नागरिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे बेंगलोर महामार्गावर उतरले। रस्ता बंद करून आंदोलन करण्यात आले। आरोपीला ताब्यात द्या, आरोपीला फाशी मिळाल्याशिवाय तेथून माघार न घेण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतलेला होता। या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर 25 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। परंतु पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल यांनी नागरिकांना विनंती करून तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। तसेच पुणे ग्रामीण बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। ही घटना राज्यभर पसरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवले हॉस्पिटल येथून चिमुकलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम करून घेत असताना नवले पूल येथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये
नागरिक रस्त्यावर उतरले, निषेध सुरू झाले आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी किंवा आमच्या ताब्यात द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली। त्यावेळीही खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली। पुणे पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करून वाहतूक कोंडी टाळली। ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका राहिली नव्हती, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी ठरलेली आहे। या कबुलीनंतर संपूर्ण गाव हादरलं। ज्याच्यासोबत लोक मुलीचा शोध घेत होते तोच आरोपी निघाला। ही गोष्ट सगळ्यांच्यासाठी धक्कादायक होती। तपासामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आणि ती म्हणजे भीमराव कांबळे याच्यावर याआधीही छेडछाड आणि अत्याचाराशी संबंधित गुन्हे दाखल झाले होते। गावकऱ्यांनीही त्याच्या वर्तनाबद्दल पूर्वीपासून शंका व्यक्त केली होती, पण ती पुरेशी गांभीर्याने घेतली गेली नव्हती। राजगड पोलिसांनी संशयित आरोपी भीमराव कांबळे याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता अनेक घटना उघडकीस आल्या। घटना घडतेवेळी वापरण्यात आलेले कपडे जप्त करण्यात आले, तसेच घटनास्थळी असणारे दगड आणि रक्तमिश्रित माती सर्व पुरावे गोळा करण्यात आले। शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचे समोर आले आहे। आरोपीने बालिकेच्या तोंडात पाय मोजे कोंबल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भीमराव कांबळे हा संशयित आरोपी पहिल्यापासून विकृत प्रवृत्तीचा आहे। 1998 साली त्याने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळीही त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता। तसेच 2015 साली त्याने एका वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केला होता। त्याबाबत त्याला अटक करण्यात आली होती, परंतु सदोष पुराव्याच्या आधारे त्याची सुटका करण्यात आली। त्याच्या अशा या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे त्याला 15 ते 20 वर्षांपूर्वीच त्याच्या वस्तीने तथा त्याच्याच लोकांनी गावातून हाकलून दिलेलं होतं। सध्या त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी आणि एक मुलगा राहत होता। भीमराव कांबळे याला स्वतःला 11 नातवंडे आहेत। सध्या त्याच्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्या घराच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। भीमराव कांबळे याने चिमुकलीवर जबरदस्ती केली आहे। त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे। आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वीही जबरदस्ती केली आहे का किंवा अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत तपास करायचा आहे। आरोपी चिमुकल्या मुलीला घेऊन जाताना पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत। आरोपीने चिमुकलीला कोणत्या शस्त्राने मारले त्याचा तपास करून पुरावा गोळा करायचा आहे। आरोपीला गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का याची चौकशी करायची आहे। त्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली आहे। न्यायालयाने बचाव पक्षांचं म्हणणं ऐकून आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व त्यांचे तपास पथक तसेच राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी व त्यांच्या तपास पथकाने प्राथमिक तपास पूर्ण केलेला आहे। नागरिकांनी केलेल्या मागणीमुळे या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे SITकडे सोपवण्यात आलेला असून सरकारकडून हालचाली वेगवान करण्यात आलेल्या आहेत। या 6 सदस्यीय SIT पथकामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तसेच 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश केलेला आहे। या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच जलद गतीने न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं। प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली। नसरापूरची ही घटना इथेच संपत नाही, कारण ती समाजासमोर अनेक प्रश्न उभे करते। आपण खरं तर किती सुरक्षित आहोत? ओळखीच्या व्यक्तींच्यावर ठेवलेला विश्वास किती वेळा चुकीचा ठरू शकतो आणि पूर्वीचे इशारे दुर्लक्षित केल्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात। ही एक अशी घटना आहे जी फक्त ऐकून विसरायची नाही, तर त्यातून शिकून अधिक सतर्क राहण्याची गरज आहे।